आज 26 जुलै 2024 अगदी काही क्षणापूर्वी एक जी.आर. महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आला. तो जी.आर. आहे बळीराजा म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि त्या जी.आरचे टायटल आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024. म्हणजे आता इथून पुढे शेतकऱ्यांना वीज बिल भरावे लागणार नाही. तर कोणते आहे ते शेतकरी, ही योजना किती दिवस चालणार आहे, ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन अपडेट लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण टायटल बघू शकता की इथे काय लिहिलेले आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याबाबत तर महाराष्ट्र शासनाने हा जी.आर. काढलेला आहे. तर माधमा कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई येथून हा जी.आर. निघालेला आहे. आपण दिनांक बघू शकता की 25 जुलै 2024 हा जी.आर. निघालेला आहे. माझ्याकडून व्हिडिओ थोडा लेट झाला, पण काही हरकत नाही, आपण पूर्णपणे बघूया. सगळ्यात पहिले आपण प्रस्तावना बघूया. तर याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे. महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यात 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत. सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. तर सगळ्या ग्राहकांना हा महावितरणतर्फे आपल्याला वीज पुरवण्यात येत आहे. एकूण ग्राहकांपैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा 6व्या एकूण वार्षिक वीज वापर 39,246 दशलक्षयुक्त आहे. प्रामुख्याने सौर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10 ते 8 तास किंवा 8 तास 3 फेज विजेचा उपलब्ध चक्राकार पद्धतीने करण्यात येतो. तर जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यमानामुळे राज्यातील कृषी व्यवहारास दुष्परिणाम झाला असून शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. तर माजी उपमुख्यमंत्री यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशनात 2024 मधील अर्थसंकल्पीय भाषण मुद्दा क्रमांक 100 अन्वयाने यास घोषणा केलेली आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले शासनाचा निर्णय काय आहे तो बघूया. तर भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणावरील बदलामुळे मोसमी हवामान तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. तर योजनेचा कालावधी काय आहे? तर सदर योजना 5 वर्षांसाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता दिलेली आहे. म्हणजे मित्रांनो, 2024 पासून ते 2029 पर्यंत ही योजना राबवण्यास मान्यता दिलेली आहे. म्हणजे ह्या योजनेचा कालावधी 3 वर्षापर्यंत आहे. तर याची पात्रता काय? राज्यातील 7.5 HP पर्यंत शेतीपंपाचा मजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेसाठी घेण्यास पात्र राहणार आहे. म्हणजे मित्रांनो, राज्यातील 7.5 HP पर्यंतचे जे शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतकरी या योजनेचे लाभ घेऊ शकता. तर योजनेच्या अंमलबजावणीची पद्धत कशी आहे? एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनात विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावरील अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात देण्यात आलेली आहे. सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत 69.75 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार 7,775 कोटी सर्व वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्षी 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात आलेले आहे. मित्रांनो, म्हणजे 14,760 कोटी ही शासनाकडून महावितरण कंपनीला पैसे देण्यात आलेले आहे. या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीला शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. मागील त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरविले आहे. म्हणजे मित्रांनो, कोणत्याही शेतकऱ्याने जर कृषी पंप मागितला तर त्याला देण्यात येणार आहे. मित्रांनो, हा जी.आर. असा सांगतो. तर लेखी शीर्षक आहे, मोफत वीज बिल योजनेसाठी वार्षिक अंदाजे एकूण 14,760 कोटी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मर्यादित यास कृषी पंप अनुदान सर्वसाधारण वर्गाकरिता. लेखी शीर्ष 2801-5572 अनुसूचित जाती वर्गाकरिता. लेखी शीर्ष 2801-1566 व अनुसूचित जमाती वर्गाकरिता. लेखी शीर्ष 280-156-14 मधील तरतूद भागविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
तर सदर योजनेस शासन निर्णयानुसार राबवण्याची जबाबदारी सर्वस्वी महावितरण कंपनीची आहे. महावितरण सदर योजनेस राबवण्याची कार्यपद्धती तयारी करावी. या निर्णयानुसार महावितरण कंपनीने तात्काळ अंमलबजावणी सुरू करून शासनास नियमितपणे 23 अहवाल सादर करावा. सदर शासन निर्णय मंत्रिमंडळाने 17/7/2024 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्माणित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचे संगणक संकेतस्थळ असा आहे. हा आदेश स्वाक्षरीने संपादित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार. तर मित्रांनो, असा हा जी आर आलेला आहे.